फिट कर डोक्यात जाशील डोक्यात ठीक नाही किती मीटर नाही फिट कर डोक्यात जाशील ओके तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, अशा पद्धतीचा आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क सेकीपेकच्या लिंक दिलेले आहेत. त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. क्रोममध्ये काय तुमच्याजवळ अशा पद्धतीचं ओपन होऊन जाईल. या ठिकाणी सर्वात खाली या ठिकाणी थोडंसं खाली आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपली वेबसाईट दिसून जाईल sbtechpro.com. ठीक आहे, या ठिकाणी आपण एक पोस्ट लिहिलेली आहे. तर बघू शकता या ठिकाणी sbtech.com techpro.comची आपली वेबसाईट दिसेल. जस्ट तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने. आणि लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याजवळ एक पोस्ट ओपन होईल भावनो अशा पद्धतीची काही. तर तुम्हाला या ठिकाणी काही पण चेंजेस नाही करायचे, अशा पद्धतीचे सिम्पली एक पोस्ट ओपन होईल. तुम्हाला या ठिकाणी काही चेंजेस वगैरे करायचे नाही, जस्ट खाली यायचं आहे. थोडंसं खाली आल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑल मटेरियलचे एक ऑप्शन दिलेलं आहे. जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 30-35 जे काही सेकंद आपल्याला थांबण्यासाठी सांगत आहे भावनो, ते जस्ट तेवढं आपल्याला वेट करायचं आहे. ठीक आहे, ओके. तर बघू शकता या ठिकाणी आपले जसे हे सेकंद या ठिकाणी पूर्ण होतील भावनो, या ठिकाणी एक ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला डाउनलोड नावचं. जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्याजवळ नवीन एक पोस्ट ओपन होईल. या ठिकाणी बघू शकता या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे सर्व भेटून जाईल. बघू शकता या ठिकाणी तुम्हाला बीटमार्क सेकीपेक आणि खाली या ठिकाणी ऑल मटेरियल दिलेले आहे. ठीक आहे, जस्ट या बीटमार्कवरती क्लिक करायचं आहे. तुमची बीटमार्क अलाइट मोशनमध्ये इनपुट होऊन जाईल भावनो. ठीक आहे, तर या ठिकाणी मी ऑलरेडी करून ठेवलेले आहे, त्यामुळे पुन्हा काय मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवत नाही. बघू शकता बीटमार्क आणि सेकीपेक काय अशा पद्धतीचे इनपुट होऊन जाईल. आता व्हिडिओ बनवताना तुम्हाला या ठिकाणी जस्ट बीटमार्कला ओपन करायचं आहे. ओपन केल्याबरोबर काय अशा पद्धतीचं तुमच्याजवळ दिसून जाईल. ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीचं असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला करायचं काय, या ठिकाणी इमेज असणार आहे. जस्ट त्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. कलर आणि फिलमध्ये क्लिक करून या नावावरती एक वेळेस आपल्याला अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे. आता जे इमेज हवा आहे तो ॲड करायचा आहे. वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. आपला इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल. इमेज तुमचा बरोबर सेट होत नसेल, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. इमेजेसला अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन जायचं. या ठिकाणी एक आपण की ॲड केलेली असणार आहे पुढे. ओके, बघू शकता 17-30 सेकंदापर्यंत इथे येऊन आपल्याला इमेजेस बरोबर अशा पद्धतीने खाली जशा पद्धतीने सेट होईल अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, तरी पण तुम्हाला काय बरोबर वाटत नसेल, इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी वरती एक सर्च दिलेलं आहे. या ठिकाणी सर्चमध्ये टाईल्स नाव टाकायचं आहे आपल्याला. बघू शकता या ठिकाणी टी जरी टाकले तरी या ठिकाणी आलेला आहे टाईल्सचा इफेक्ट. आपल्याला हा सिलेक्ट करायचा आहे. स्टँडिंग सेटिंग घ्यायची आहे. यामध्ये काही चेंजेस नाही करायचे, जस्ट मिरर जे असणार आहे ऑन करून टाकायचं आहे. ओके, तर बघू शकता आपला इमेज या ठिकाणी बरोबर आलेला आहे भावनो. ठीक आहे, त्यानंतर बरोबर 22-20पर्यंत यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. इमेज ॲड करायचा आहे. पुढच्या बीटवर येऊन आपल्याला पुढच्या बीटवरपर्यंत इमेज वाढून घ्यायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. इमेज ॲड करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरिया मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म जाऊन इमेजेस बरोबर मधामध्ये सेट करायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही इमेजेस ॲड करून घेणार. ओके, तर बघू शकता या ठिकाणी इमेजेस ॲड करून झालेले आहे आपले. तर आता या ठिकाणी इतकं झाल्याच्या नंतर हे जे खाली ग्रुप असेल या ग्रुपला अशा पद्धतीने वरी घेऊन जायचं आहे. ओके, आणि हे जे ग्रुप असणार आहे तुम्ही मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म जाऊन या ठिकाणी अशा पद्धतीने बरोबर सेट करणार. ठीक आहे, इतकं झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. आता जे सेकीपेक असणार आहे त्याला ओपन करायचं आहे. आणि भावनो शेकीबॅगमध्ये आल्याच्या नंतर या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक प्लसचं बटन दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला हे बघू शकता. जस्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी खाली बघू शकता तुम्हाला सेव्ह प्रिसेटचा 3 नंबरला ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. रिनेम नावावरती क्लिक करायचं आहे आणि डनवरती क्लिक करायचं आहे. जस्ट याच्यामध्ये काही करायचं नाही. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे 3 CC प्रिसेट असेल सिलेक्ट करायचे आहेत. कॉपी 3 लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बीट मार्क असणार आपली ओपन करायचं आहे. बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला पेस्ट 3 लेअर करायचं आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे.
ओके, पुढे आल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी इमेज असणार आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. खाली प्रिसेटचा ऑप्शन आहे, प्रिसेटवरती क्लिक करायचं आहे आणि प्रिसेटवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्वात वरी आपल्याला जे आता तुम्ही प्रिसेट सेव्ह केली असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर वरी अप्लायवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता सेम अशा पद्धतीने प्रिसेट अप्लाय होऊन जाईल. सेम अशाच पद्धतीने या आपण इमेजमध्ये जाऊन प्रिसेटमध्ये जाऊन या ठिकाणी आपण नाव जे सेव्ह केलं असेल त्याच्यावर क्लिक करून अप्लायवरती क्लिक करायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सर्व इमेजेसला करून घेणार भावनो, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लास्टला यायचं आहे. 3 CC प्रिसेट आपण ॲड केले असेल त्याला शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज 1080 ठेवू शकता, काही विषय नाही. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. सोपा होता, आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय.